मागील भागामध्ये आपण बघितलं, आज खऱ्या अर्थाने दोघे पती-पत्नी झाले होते. कुणालला झोप येत नव्हती. त्याला भीती वाटत होती, पण नेमकी कसली भीती वाटत होती तेच त्याला कळत नव्हते. पहाटे कधीतरी त्याला झोप लागली. यापुढे कुणालला जाग येते. सकाळचे 10 वाजले होते. तो बाजूला बघतो, साक्षी शांत त्याच्या कुशीत झोपली होती. तो तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघतो. तिच्या कपाळावर किस करून फ्रेश व्हायला जातो. तो बाहेर येतो, साक्षी अजूनही झोपलेली होती. साक्षी उठ, बघ 10 वाजले आहेत, कुणाल बोलतो. अहो, झोपू द्या ना, ती झोपेत चिडून बोलते. साक्षी उठ ना, तो प्रेमाने बोलतो. मी तुझ्यासाठी अद्रकवाला चहा बनवतो, कुणाल बोलतो. खरंच, तुम्ही माझ्यासाठी चहा बनवणार का? साक्षी खुश होऊन बोलते. हो, माझ्या राणीसाठी मी काहीतरी करायला तयार आहे. तो तिच्या कपाळावर किस करत बोलतो. ती उठून बसत होती. ती जोरात ओरडते. साक्षी काय झालं? कुणाल तिच्याजवळ येऊन काळजीने बोलतो. अहो, माझ्या ओटीपोटातून कळ आली. साक्षी रडत बोलते. साक्षी, आपण थोडे दिवस थांबायला हवं होतं, कुणाल चिडून बोलतो. तिचा त्रास त्याला बघवत नव्हता. अहो, काहीही काय बोलताय? साक्षी बोलते. ती उठून उभी राहिली. तिला खूप त्रास होत होता. अहो, मला खूप त्रास होत आहे, साक्षी रडत बोलते. साक्षी, आपण डॉक्टरांकडे जायचं का? कुणाल काळजीने बोलतो. नाही, नको, साक्षी बोलते. तो तिला उचलून घेतो. तो तिच्याकडे खट्याळ नजरेने बघत होता. ती लाजून त्याच्या छातीत तोंड लपवून घेते. तो तिला बाथरूममध्ये सोडून खाली निघून जातो. कुणाल खाली येऊन तिच्यासाठी चहा आणि स्वतःला कॉफी बनवून दोघांना नाश्ता बनवतो. साक्षी बाथरूममधून बाहेर येते. अंघोळ केल्यामुळे तिला जरा बरे वाटत होते. ती खाली येते. कुणाल सोफ्यावर कॉफी पीत बसला होता. साक्षी जाऊन त्याच्या मांडीवर बसते. साक्षी, आज जास्तच लाडात आली आहेस, कुणाल हसत बोलतो. साक्षी रागाने त्याच्याकडे बघून किचनमध्ये जाते. तोही तिच्या पाठीमागे आला. साक्षी, मी गंमत करत होतो, कुणाल बोलतो. साक्षी काहीच बोलत नाही. दोघेही नाश्ता करतात. साक्षी तिच्या कामात व्यस्त होते. कुणाल सोफ्यावर लॅपटॉप घेऊन ऑफिसमधील कामं करत बसलेला होता. साक्षी किचनमधून प्रेमाने कुणालकडे बघत होती. तिला कालची रात्र आठवून तिच्या अंगावर गोड शहारे येतात. साक्षी तिचं काम आवरून रूममध्ये निघून जाते. साक्षीला अंगात थोडीशी कणकण जाणवत होती. तिला आईला फोन लावायचा होता, पण तिच्या आवाजावरून त्या प्रश्न विचारत बसतील म्हणून ती त्यांना फोन लावायचा टाळते. आज तिला शांत झोप लागली. आज खऱ्या अर्थाने तिने बायकोचे कर्तव्य पूर्ण केले होते. ती विचारात झोपी जाते. शिल्पा, या 2-3 दिवसात साक्षी तिच्या माहेरी तुला दिसेल, शिल्पाची आई हसत बोलते. आई, तू नक्की काय करणार आहेस? शिल्पा हसत बोलते. शिल्पा, लवकरच कळेल तुला मी काय करणार आहे ते, शिल्पाची आई हसत बोलते. शिल्पाही हसत होती. तिला या सगळ्याशी काही देणं घेणं नव्हतं, पण साक्षी कधीही सुखाने जगली नाही पाहिजे तेवढं तिला पाहिजे होतं. साक्षी, आता बघतच राहा कशी तुझ्या संसाराची वाट लावते, शिल्पाची आई मनात हसत बोलते. शिल्पा आणि तिची आई दोघीही खूप वेळ काहीतरी बोलत बसल्या होत्या. कुणाल काम झाल्यावर आळोखी पिळोखी देतो. तो इकडे तिकडे बघतो. त्याला साक्षी कोठेच दिसत नाही. साक्षी, साक्षी, कुठे आहेस? तो तिला आवाज देत रूममध्ये जातो. साक्षी शांत झोपली होती. तो तिच्या निरागस चेहऱ्याकडे एकटक बघत होता. तो तिच्याजवळ येतो. पाठीमागून तिच्या कमरेला विळखा घालून स्वतःजवळ ओढून घेतो. अहो, साक्षी बोलते. तो तिच्या मानेत तोंड खुपसतो. अहो, मला जेवण बनवायचं आहे. ती उठून बसली. तो लगेच तिला आपल्याजवळ ओढून घेतो. ती त्याच्या छातीवर डोके ठेवून शांत पडते. तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. ती रडत आहे, कुणाला लगेच कळते. तो बोटाने तिची हनुवटी वर करतो. तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला कसं तरीच होते. साक्षी, काय झालं? तो प्रेमाने बोलतो. अहो, माझ्या नशिबाचा मलाच हेवा वाटतो. मी खूप नशीबवान आहे. मला इतका चांगला पती मिळाला आहे. आई वडिलांसारखे सासू सासरे मिळाले. बहिणीसारखी नणंद मिळाली. मला खूप छान सासर मिळालं आहे. साक्षी रडत बोलत होती. कुणाल तिच्या निरागस चेहऱ्याकडे एकटक बघत होता. तिच्या तो हरवून गेला होता. अहो, मला सोडून जाणार नाही ना? साक्षी रडत बोलते. तिच्या डोळ्यातील पाणी बघून कुणाल भानावर येतो.
तो प्रेमाने तिच्या कपाळावर किस करतो. साक्षी, तू माझा श्वास आहेस. माणूस बिना श्वास कधीच जगू शकत नाही. तसंच मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू माझा श्वास आहेस. तुझ्याशिवाय जगणं माझ्यासाठी खूप मुश्किल आहे. कुणाल तिच्या केसातून हात फिरवत बोलतो. तो तिचे डोळे पुसतो. अहो, ती बोलत होती, तर कुणाल तिला अंगावर ओढून घेतो. तिचे ओठ आपल्या ओठात घेतो. परत चालू झाला त्यांचा रोमांस. दोघेही एकमेकांच्या सुखासाठी धडपडत होते. दोघेही तृप्त होऊन झोपी गेले. थोड्या वेळाने साक्षी जागी होते. तिला खूप भूक लागली होती. ती उठून फ्रेश होऊन बाहेर येते. कुणाल शांत झोपला होता. तिला जेवण बनवण्याचा खूप कंटाळा आला होता. अहो, उठा ना, ती त्याच्या हाताला धरून ओढत होती. पण कुणाल जागचा हलला नव्हता. तो तिची गंमत बघत होता. ती वैतागून त्याचा हात धरून ओढत होती. तो लगेच तिच्या हाताला हिसका देऊन स्वतःजवळ ओढतो. अहो, मला खूप भूक लागली आहे, साक्षी चिडून बोलते. अरे, मला पण खूप भूक लागली आहे. जा, तू आपल्या दोघांना काहीतरी बनव, कुणाल गालात हसत बोलतो. अहो, मी काही बनवणार नाही, साक्षी चिडून बोलते. बरं, जा, तुझ्यासाठी मी पिझ्झा मागवला आहे, कुणाल हसत बोलतो. खरंच? तुम्ही माझ्यासाठी पिझ्झा मागवला? ती बेडवर उड्या मारत बोलते. कुणाल मनातच कपाळावर हात मारून घेतो. हिचा बालिशपणा कधी जातोय काय माहीत. कुणाल गालात हसत मनात बोलतो. तो तिच्या हाताला धरून खाली बसवतो. साक्षी, काय हे, किती लहान मुलांसारखी बागडत आहेस, कुणाल हसत बोलतो. मी अशीच आहे, साक्षी त्याला वाकुल्या दाखवत बाहेर पळत निघून गेली. कुणाल तिच्या बालिशपणावर हसत होता. आज कुणाल ऑफिसच्या कामात खूप बिझी होता. सर, तुम्हाला एक बाई भेटायला आली आहे, पिऊन सांगत होता. आज मला खूप काम आहे, त्यांना उद्या यायला सांग, कुणाल लॅपटॉपमध्ये काम करत बोलतो. थोड्या वेळाने पिऊन आत येतो. त्याला बघून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. काय आहे, कुणाल चिडून बोलतो. सर, ती बाई ही फाईल देऊन निघून गेली आहे. कुणाल चिडून ती फाईल घेतो. त्याला एक कॉफी आणायला सांगतो. पिऊन निघून गेल्यावर कुणाल ती फाईल उघडतो. ती फाईल बघतच नकळत त्याचा हात तोंडावर जातो. त्यात थोडेफार फोटो आणि एक चिठ्ठी होती. तो रागाने हाताच्या मुठी आवळून घेतो. तो लगेच CCTV कॅमेरा चालू करतो. त्या बाईकडे तो विचित्र नजरेने बघतो. त्या बाईने साडीचा डोक्यावर पदर घेतला होता. तिचा चेहराही दिसत नव्हता. तिच्या हातभर लाल भडक बांगड्या होत्या. त्याला काही सुचत नव्हते. त्याचं हृदय धडधडत होते. परत या फोटोकडे बघण्याची त्याची हिंमत होत नव्हती. त्यातील लेटरला तो हातही लावत नाही. काय करायचं हेच त्याला सुचत नव्हते. स्वतःचा रागही कंट्रोल होत नव्हता. पिऊन त्याला कॉफी घेऊन येतो. तो कॉफी पीत डोळे मिटून घेतो. साक्षीचा हसरा आणि रागस चेहरा डोळ्यासमोर येतो. तो लगेच घरातले CCTV कॅमेरा चालू करतो. साक्षी सोफ्यावर बसून कसली तरी बुक वाचत होती. बसल्या जागीच ती झोपी गेली होती. तिच्या चेहऱ्यावर थोडेसे केस आले होते. तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारायची इच्छा कुणालला होते. तो गालातच हसत तिच्याकडे बघतो. परत त्याला त्या फोटोची आठवण येते. तो रागातच लॅपटॉप बंद करतो. प्रदीप, 1 तासात तू मला ऑफिसमध्ये पाहिजे, कुणाल चिडून खूप जोरात ओरडतो. कुणाल, काय झालं आहे, तू इतका का चिडला आहेस, प्रदीप शांतपणे बोलतो. प्रदीप, तुला मी सांगितलेलं कळत आहे की नाही, 1 तासाच्या आत तू मला इथे पाहिजेस, कुणाल बोलून फोन ठेवून देतो. तिकडे प्रदीपला खूप टेन्शन आले होते. कुणाल इतका का चिडला आहे हेच त्याला कळत नव्हते. आणखी काय संकट आलं का, तो स्वतःच्या मनात बोलत होता. तो विचार करत गाडी स्टार्ट करतो. कुणाल घरी येतो. साक्षी किचनमध्ये काम करत बसली होती. कुणाल तिच्याकडे बघतच रूममध्ये जातो. फ्रेश होऊन खाली येतो. तो सोफ्यावर बसून तिचे निरीक्षण करत होता. बायको, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्यावर विश्वासही खूप आहे. पण या सगळ्यामागे कोण आहे ते मला शोधून काढायचं आहे. तुला कोणी सुखाने जगू का देत नाहीत? आत्ता कुठे आमच्यातील दुरावा कमी झाला आहे? बायको, तुझ्या आयुष्यात 2 दिवस सुख आले का, त्याच्या पाठोपाठ 4 दिवस दुःख येतात. मला तुला या सगळ्यांपासून लांब ठेवायचं आहे. तुझ्यावर कोणतं संकट येऊ देणार नाही, कुणाल तिच्याकडे बघत मनात बोलत होता. मनात बोलतानाही त्याचं हृदय रडत होते. त्याच्या हृदयात कालवाकालव होत होती. तो एक मोठा दीर्घ श्वास घेतो आणि किचनमध्ये जातो. पाठीमागून तिच्या कमरेत विळखा घालून स्वतःजवळ ओढतो. अहो, कधी आला, साक्षी हसत बोलते. आत्ताच आलो आहे.
तुझ्या हातची माझी स्पेशल कॉफी मिस करत होतो. तो हसत बोलतो. अहो 2 दिवसांनी आई बाबा नीतू येणार आहे. साक्षी खूप खुश होऊन बोलते. हो मला माहीत आहे, कुणाल बोलतो. साक्षी तू लवकर आवरून खाली ये. आज मी तुला तुझ्या बाबांकडे सोडून येतो. कुणाल तिच्या चेहऱ्याकडे बघत बोलतो. का? कशाला? ती जोरात ओरडून बोलते. तो त्याच्या कानावर हात ठेवतो. बायको, जरा हळू ओरड. मी बहिरा नाही, मला सगळं ऐकू येतं. तो बोलतो. मी नाही जाणार, साक्षी रडत बोलते. झालं चालू रडायला? अगं साक्षी तुझ्या बाबांना तुझी खूप आठवण येत आहे. 2 दिवस जा. परत मी तुला जाऊ देणार नाही हं. तो नशिला डोळ्यांनी बघत बोलतो. ती लाजून खाली मान घालते. ती त्याला कॉफी देते, किचन आवरते आणि रूममध्ये जाते. ती रूममधून कुणालकडे बघत होती. कुणाल गार्डनमध्ये सिगरेट ओढत बसलेला होता. त्याच्या हातात सिगरेट बघून साक्षी चक्रावून जाते. ती पळत खाली येते. अहो तुम्ही सिगरेट का ओढत आहे? याच्या अगोदर तुम्ही कधी सिगरेट ओढली नाही. साक्षी बोलते. साक्षी 5 मिनिटात आवरून खाली ये. तो शांतपणे बोलतो. अहो मी काय विचारते? साक्षी चिडून बोलते. साक्षी 5 मिनिटात आवरून खाली ये. तो जोरात ओढून दात ओठ खात बोलतो. साक्षीच्या डोळ्यात पाणी आले. ती पळत जाऊन फ्रेश होऊन खाली येते. ती रागाने गाडीत जाऊन बसते. तोही येऊन गाडीत बसतो. गाडी स्टार्ट करून तिच्याकडे बघतो. तिच्या डोळ्यात पाणी होते. ती बाहेर बघत बसली होती. दोघेही काहीच बोलत नाहीत. थोड्या वेळात ते साक्षीच्या घरी पोहोचतात. साक्षी रागाने आत निघून जाते. तोही बाहेरच्या बाहेर निघून जातो. कुणाल साक्षीला तिच्या बाबाकडे सोडतो आणि तो बाहेरच्या बाहेर निघून जातो. साक्षी आत येते. तिचे बाबा सोफ्यावर टीव्ही बघत बसले होते. खूप दिवसातून तिने तिच्या बाबांना बघितले होते. बाबा, ती मोठ्याने आवाज देते. तिचे बाबा आवाजाच्या दिशेने बघतात. साक्षी, ते पण आनंदाने जोरात ओरडतात. साक्षी पळत त्यांच्याजवळ जाते. ती रडत त्यांना मिठी मारते. तेही तिला मिठीत घेतात. प्रेमाने तिच्या कपाळावर किस करतात. साक्षी त्यांना घट्ट पकडून रडत होती. ए रडूबाई, किती रडत असतेस? तिचे बाबा प्रेमाने बोलतात. बाबा, मी तुम्हाला खूप मिस केलं, साक्षी रडत बोलते. मी पण माझ्या पिल्लूला खूपच मिस केलं, तिचे बाबा बोलतात. बाबा, मला तुमच्या हातचा आलू पराठा पाहिजे, साक्षी हट्ट करत गाल फुगवून बोलते. अरे, आली नाही तोवरच फरमाईश सोडत आहेस, तिचे बाबा हसून बोलतात. साक्षी आणि तिचे बाबा हसत खेळत गप्पा मारत होते. त्या दोघांच्या आवाजाने शिल्पाची आई बाहेर येते. साक्षीला बघून त्यांचा चेहरा खुलला होता. पण साक्षीच्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांचा चेहरा पडला. त्या कपाळावर आट्या पाडून तिला बघत होते. काकू कशा आहात? साक्षी हसत बोलते. बरी, तू कशी आहेस? त्या चेहऱ्यावर उसने हसू आणून बोलतात. ठीक आहे, साक्षी बोलत तिला नमस्कार करते. असू दे, त्या बोलतात. कुणाल घरी आला होता. तो आल्या आल्या घरातील सगळीकडे नजर टाकतो. सगळीकडे त्याला साक्षी दिसत होती. तो सोफ्यावर डोळे मिटून पळसतो. काय असेल त्या फोटोमागचे सत्य? का साक्षी तशी होती? नाही, माझी साक्षी अशी असूच शकत नाही. कुणाल मनात विचार करत होता. ते फोटो बघितल्यापासून त्याचं डोकं काम देईना झालं होतं. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. प्रदीपचा फोन आला होता. हॅलो, प्रदीप घरी ये, कुणाल बोलून फोन ठेवून देतो. काय झालं आहे कुणालला? तो असा का वागत आहे? प्रदीप मनात विचार करून गाडी स्टार्ट करतो. थोड्या वेळाने प्रदीप घरी येतो. कुणाल सोफ्यावर बसला होता. सिगरेटचे पाकीट इकडे तिकडे पडली होती. 2-3 ड्रिंकच्या बाटल्या पडल्या होत्या. प्रदीप चक्रावून गेला. आजपर्यंत त्यानेही कुणाला ड्रिंक केलेली बघितली नाही. कुणाल उठून जातो. तोंडावर पाणी मारून आहे त्या जागेवर येऊन बसतो. प्रदीप त्याला कॉफी आणून देतो. तो निर्विकारपणे कॉफी पीत बसला. प्रदीप त्यालाच बघत होता. कुणाल काय झालं आहे? माझा जीव नखात आला आहे, प्रदीप काकुळतीने बोलतो. प्रदीप, तुषार कोण आहे? कुणाल विचारतो. तुषार? प्रदीप बोलतो. बोल पटकन, कुणाल चिडून बोलतो. तुषार शिल्पाचा प्रियकर आहे आणि त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. पण, प्रदीप बोलायचा थांबतो. पण काय? प्रदीप कुणालला बोलतो. पण म्हणजेच तो तिला सोडून गेला, प्रदीप बोलतो. साक्षी तुषारवर प्रेम करत होती का? कुणाल बोलतो. कुणाल काय बोलतोस तू? तुझं तुला तरी कळतंय का? प्रदीप चिडून बोलतो. साक्षीचं प्रेम तुषारवर होतं की नाही? कुणाल मोठ्या आवाजात बोलतो. नाही,
प्रदीप शांतपणे बोलतो. नव्हतं. कुणाल आतून खचून गेला होता. फक्त साक्षीवर त्याने विश्वास ठेवला होता. कुणाल, कुणाल, प्रदीप पळत त्याच्याजवळ येतो. त्याला जास्ती चढली नव्हती. तो प्रदीपचा हात झिडकारून देतो. कुणाल, काय झालं आहे? तू असा का वागत आहेस? प्रदीप चिडून बोलतो. प्रदीप, आवाज खाली. कुणाल बोलतो. मला एक गोष्ट खरी खरी सांग. कुणाल बोलतो. काय सांगायचं आहे? प्रदीप त्याच्या चेहऱ्याकडे निरखून बघत बोलतो. साक्षी, साक्षी, तो अडखळत बोलतो. साक्षी काय? प्रदीप घाबरून बोलतो. साक्षीचं नाव घेतल्यामुळे त्याच्या काळजात धस झालं. कुणाल खूप चिडला होता. त्याचं डोकं काम देत नव्हते. तो उठून बेडरूममध्ये जातो. हातात तेच फोटो घेऊन बाहेर येतो. त्यातील ते लेटर प्रदीपच्या हातात देतो. प्रदीप सोफ्यावर बसून ते लेटर वाचतो. ते वाचल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कुणाल, हे सगळं खोटं आहे. मी माझ्या साक्षीला पूर्णपणे ओळखतो. प्रदीप घाबरून बोलत होता. कुणाल निर्विकारपणे त्याच्याकडे बघत होता. कुणाल, मला 2 दिवसांचा वेळ दे. मी खरं काय ते तुझ्यासमोर आणतो. प्रदीप कुणालच्या पायाजवळ बसून बोलतो. प्रश्न आता त्याच्या साक्षीचा होता. आता काहीही झालं तरी त्याच्या बहिणीला दुःखात बघू शकत नव्हता. आधीच तिने खूप काही सहन केलं होतं. प्रदीप ते लेटर घेऊन बाहेर निघाला होता. प्रदीप, कुणालला हाक मारतो. प्रदीप त्याच्याकडे वळून बघता. माझा साक्षीवर खूप जास्त विश्वास आहे आणि आमचं नातं कोणीही तोडू शकत नाही. माझं साक्षीवर खूप प्रेम आहे आणि हे कोणी कारस्थान रचलं आहे त्याला मी सोडणार नाही. कुणाल बोलतो. प्रदीप पळत जाऊन कुणालला मिठी मारतो. आज प्रदीपच्या डोळ्यात पाणी होते. प्रदीप, तू मला नीट सांग. तू तुषारला किती वेळा भेटला आहेस? कुणाल बोलतो. शिल्पा 2 वर्षांनी साक्षीपेक्षाही मोठी आहे. मी जोपर्यंत तिथे राहत होतो तोपर्यंत मला शिल्पा आणि तिच्या आईचे काहीच पटत नव्हते. आमचं सारखं भांडण होत असायचे. त्या दोघीही माझ्यावर खूप चिडून होत्या. त्या साक्षीलाही त्रास देत होत्या. मला त्या दोघींचा खूप राग होता. शिल्पा त्या तुषारवर खूप प्रेम करते. प्रदीप बोलतो. प्रदीप, पण या सगळ्यामध्ये साक्षीचा काय संबंध आहे? कुणाल चक्रावून बोलतो. मला पण तेच कळत नाही. प्रदीप बोलतो. यामागे त्या दोघी असल्या तर? प्रदीप बोलतो. पण मला त्या तुषारचे पटत नव्हते. तो जरा मला वेगळाच वाटत होता. त्याचं वागणं पण वेगळंच होते आणि त्याने 2-3 मुलींना फसवले होते. हे मला समजले तेव्हा मी शिल्पाला सांगितले होते. पण शिल्पा त्याच्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती की काय खरे काय खोटे हे तिला बघायचे नव्हते. कुणाल शांतपणे ऐकून घेत होता. प्रदीप, त्या बाईने साक्षीचे आणि तुषारचे काही फोटो पाठवले आहेत. मला त्या फोटोकडे बघण्याची सुद्धा हिंमत होत नाही. कुणाल कंठ दाटून बोलतो. त्याच्या साक्षीवर असलेले आरोप केलेले त्याला अजिबात पटले नव्हते आणि जो कोणी आहे त्याला तो सोडणारही नव्हता. तो रागाने हाताच्या मुठी आवळून घेतो. कुणाल तिथे सोफ्यावर डोळे मिटून बसतो. प्रदीप एक दीर्घ श्वास घेऊन कुणालकडे बघतो आणि तेथून निघून जातो. साक्षी रूममध्ये येते. तिच्या रूममधील कोणतीच वस्तू हलली नव्हती. ती इकडे तिकडे बघत सगळीकडे फिरते. नंतर ती बेडवर पालथी झोपून विचारात हरवून जाते. तिच्या सगळ्या आठवणी जाग्या होत्या. ती या बेडवर लहान मुलांसारखी बागडत असायची. रूमभर पसारा करत असायची. तिची सगळी रूम तिचे बाबा आवरत होते. कुणाल आणि ती दोघे पहिल्यांदा या रूममध्ये झोपले होते. तिला ते सगळं आठवलं. तिच्या चेहऱ्यावर गोड हसू येते. ती तशीच झोपी जाते. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.